याच क्षणाची तर वाट पाहत होते. सरस्वतीबाई राजगुरू, आता तर खरा खेळ सुरू होतोय. काउंटडाऊन बिगिन्स. केवढं लागले ह्याला. हिच्यामुळे झालंय सगळं. काय ग? हा, काय केलंस तू? काय विचारते मी? हॅलो हॅलो सरस्वतीबाई, तुम्ही शाळेत लवकर येताय का प्लीज? अहो, आपल्या शाळेतल्या एका मुलीनं दुसऱ्या मुलाच्या डोळ्यात कर्कटक खुपसलंय. तुम्ही या ना लवकर प्लीज. येऊ शकता ना नक्की? अहो, येऊ शकता म्हणून काय विचारताय? हा, शाळेच्या ट्रस्टी आहेत ना त्या? मग यायलाच पाहिजे त्यांनी. तुम्ही द्या इथे फोन. राजगुरूबाई, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे या, नाहीतर मी पोलिसात तक्रार करेन आणि तुमची शाळा बंद पाडेन. अहो, माझ्या मुलाचा डोळा गेलाय. हिला शाळेतून काढून टाका आधी. सरस्वतीबाई राजगुरू, माझ्या निरागस आयुष्यावर तुम्ही असेच ओरखडे काढलेत, ज्याची वेदना जन्मभर थांबणार नाहीये. अहो, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, ठीक आहे आता काही करू नका तुम्ही. आता मी नंतर कॉल करते. काय हे बेस्टीज, वेलकम टू कियाराज डे लाईव्ह. सो आज आहे आमच्या बाई आजींचा 75वा वाढदिवस. त्या निमित्ताने आम्ही इतके छान छान रेडी झालो आहोत. पण आता वाट बघतोय ती आमच्या साकेत दादाची. तुमच्यासाठी ना काहीतरी सरप्राईज आहे. ते म्हणजे आमच्या साकेत दादाचा न्यू लुक बघायला मिळणार आहे. So तू लाईव्ह गेली असं वाटतं. नाईस. साकेत दादा रेडी झाला की नाही? नाही दादा, 1 तास झाला वाट बघते, अजून बाहेर नाही आलाय तो. डू मीन 1 तास झालाय? साकेत दादा, हॅलो. अरे काय तू? नाईस. हाय, आमच्या दादाचा न्यू लुक बघा. बंद कर कियारा, ते बंद कर. मला आवडत नाही हे. बदलणार आहे मी, ते बंद कर. काहीतरी आपलं काय नाहीस. अनिकेत, हे कपडे घातलेच पाहिजे का? मला नाही जमत हे कपडे, मला नाही आवडत आहे. काय यात मस्त दिसतोय. ट्रस्ट मी, छान दिसतोय. छान दिसतोय. काय झालंय, पॅन्ट जी आहे ना, पॅन्ट ही एक साईज कमी आणली यांनी. चिकटती ती अंगाला. एक साईज कमी नाहीये ती पॅन्ट. ऍक्च्युली तो पॅटर्नच तसा आहे. नॅरो जीन्स म्हणतात त्याला. ब्रो, इट्स अ ट्रेंड. ओके, ती काय बोलत असते ना, मला कळतच नाही. बरं ऐका, मी ना याच्यापेक्षा मस्त कुर्ता घालतो, म्हणजे मला पण कम्फर्टेबल आणि फेस्टिव्ह वाटेल ना जरा मस्त. अरे दादा, इट्स अ बर्थडे पार्टी आणि असं काकांसारखे कुर्ते घालून प्लीज येऊ नको. काका बिका बोलत नाही मला. काय ना, नाहीतर माझे फॉलोअर्स काय म्हणतील माहितीये, या काका सोबत का फोटो काढलाय. काका बिका म्हणत नाही मला. तू जरा स्मार्ट दिस ना. प्रॉब्लेम काय आहे? ब्रो, रिच. ओके, टोटल सिग्मा. काय भाषा येते, काय बोलते? शांत. मी तुमचा मोठा भाऊ आहे, लक्षात ठेवा. मी तुमचं नाही, तुम्ही माझं ऐकायचं. ओके, कुर्ता घालतो मी. अरे दादा, ऐक. आम्हाला माहितीये की तू आमचा मोठा भाऊ आहेस, पण तू विसरतोयस काय की तू फक्त माझा किंवा कियाराचा दादा नाहीयेस. आय मीन तू दी रील स्टार कियारा राजगुरूचा दादा आहेस. यार, तुझ्या अशा कपडे घातल्याने तिच्या फॉलोअर्सला वाईट वाटलं तर? हो ना, 232 फॉलोअर्स खूपच दुखावतील नाही का? दादा, तिच्या फॉलोअर्स साठी तरी जरा ट्रेंडी राहा प्लीज. ट्रेंडी म्हणजे अनकम्फर्टेबल असं असेल ना, तर मला नकोय तुमचा ट्रेंड. अरे मी कुर्ता घालणार आहे रे. ओके ओके, फाईन फाईन फाईन. ऐक, आजच्या दिवसापुरती घाले कपडे. तुला नाही आवडली, उद्यापासून नको घालूस. घे तुझा अंकल सोन, म्हणजे तुला हवं ते घाल. ओके, तुम्ही प्लीज. थँक्यू. चालायचं? चला. बरं, मी काय म्हणतो, याला हात नाही लावायचा, याला हात नाही लावायचा. हे इथेच असणार. तुमच्या मनाप्रमाणे कपडे घातलेत ना मी, माझ्या वस्तूंना तुम्ही हात नाही लावायचा. ओके, नाही लावायचं. चल चल कूल कूल दादा, कूल.
आहे? काय करतेस तू? बाई आजीचं नाव खराब करायची हिंमत कशी झाली का तुझी? काय झालं? हे काय आहे? हे काय केलंस? एक मिनिट, हे मी केलं असं म्हणायचं का तुला? हो, मगाशी मी स्वतः सगळं चेक केलं होतं तेव्हा सगळं व्यवस्थित होतं. हे ओरखडे आत्ता दिसतायत आणि आत्ता इथे तूच आहेस. पण म्हणजे याचा अर्थ असा होत नाही ना की हे मी केलंय. मग दुसरं कोणी केलं असणार? अहो पण मी तरी का करू? का उगाच माझ्यावर असे आरोप करताय? एक मिनिट, तुझ्यावर आरोप करायला माझी तुझ्याशी काही पर्सनल दुश्मनी नाहीये. हे तूच केलंस. बाई आजीच्या घरात कबूतर जरी आलं तरी छवीच्या नजरेतून सुटत नाही. आणि आत्ता इथे तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नाहीये. म्हणजे हे तूच केलंस. कूल राहायचं. कूल राहीन मी, पण हे मला चिकटते अंगाला. टाईट झाली आहे पॅन्ट खरंच. टी शर्ट पण अनकम्फर्टेबल आहे. दादा पॅन्ट टाईट होत नाहीये तुझी, काय ना तुझं वजन वाढलंय. वजन वाढलं. वजन वगैरे काही वाढलेलं नाहीये माझं. मी फिट अँड फाईन आहे, एकदम परफेक्ट आहे. असं तुला वाटतं की तू फिट अँड फाईन आहेस, पण असं नाहीये. ओके, मी काय म्हणतो, आज ना तू पार्टीमध्ये पण सॅलड खायचंस फक्त. हे नाही हे कियारा, याला सांगून ठेव, मी सॅलड वगैरे फक्त खाणार नाहीये. एवढा चांगला मेनू मी स्वतः हे डिसाईड केलाय आणि मीच खाऊ नको. म्हणजे मी काय म्हणतो कियारा, ऐक ना, आपण ना आता साकेत दादाचा डाएट प्लॅन करूया. येस. नाही अजिबात. मला काही डाएट प्लॅनची गरज नाहीये. मी उत्तम जेवतो. ऐक बरं, तुमच्या दोघांच्या हट्टापायी मी डाएट करेन सुद्धा, पण उद्यापासून. ऐक माझं, का करेल? तुम्हीच मला गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलं ना? आणि तुम्हीच आता मला काही झालंय का आणि तिकडे? आय थिंक सो. कियारा ऐक ना, तू बाकीची अरेंजमेंट झाली का बघ ना प्लीज. चल आपण जरा तिकडे. तू नाही केलं मग कोणी केलंय? हा, बोल ना, कोणी केलंय? काम डाऊन. काय झालंय, ओरडतेस का? बरं झालं फिरंगे तू आलास. हे बघ दादू, हे बघ, हे दिसतात ओरखडे? ही पाठी मगाशी क्लीन होती. मी स्वतः सगळं व्यवस्थित चेक करून गेले होते आणि आता यावर ओरखडे दिसत आहेत. आता इथे हीच आहे, याचा अर्थ हे सगळं हिनेच केलंय. अरे पण मान्यच करत नाहीये ही. सर मी खरंच काही केलेलं नाहीये. अहो ते तसं का दिसतंय हे बघायला मी इथे थांबले होते. काहीतरी गैरसमज झाला यांचा. आपण कोण? मी साकेत सरांचे सेक्रेटरी. त्याच का त्या? मी तुम्हाला म्हंटल होतो ना, मी सेक्रेटरी अपॉइंट करणार आहे. याच आहेत त्या. मीच त्यांना पार्टीसाठी हे इन्व्हाइट केलंय. मी शांभवी. ओ हाय, मी अनिकेत. हाय. नाईस टू मीट यू. सेम टू यू. दादू, मी तुला खरं सांगतेय, हे तू बघतोस ना, हे ओरखडे मगाशी इथे नव्हते. हे आता दिसत आहेत जेव्हापासून ही इथे उभी आहे. मला असं वाटतं आपण ना हिची पर्स चेक करूया. म्हणजे ज्या कुठल्या टोकदार वस्तूने हिने केलंय ना, ती वस्तू हिच्या पर्स मध्ये असेल. ए, दाखव ना तुझी छवी, calm down. अरे This is annoying. Relax. मला सांग, तू यांना हे करताना बघितलेस? नाही, पण मी अरे आय एम सो सॉरी शांभवी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही आज जाऊ शकता. अरे मी करतोय ना हँडल. मी करतोय ना. आय एम सॉरी अगेन. मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल. नो प्रॉब्लेम. थँक्यू सर. नो वरी.
हॅलो हा आलोच आम्ही. अरे तिची पर्स तरी चेक करायची होती ना, आपल्याला कळलं तरी असतं. चुप. मला सांग, त्या तुला असं काहीतरी करणाऱ्यातला दिसतंय का? फिरंग्या, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. हाच प्रॉब्लेम आहे तुझा. ट्रस्ट इश्यू. सतत लोकांवर संशय घ्यायचा असतो. कधीतरी लोकांवर विश्वास ठेवायला शिक. अरे पण मी प्लीज प्लीज. अरे आपल्या ऑफिसच्या एम्प्लॉई आहेत त्या. आपल्याच नावावर का स्क्रॅच करतील सांग मला. मला नाही माहिती, असतात असे काही लोक विचित्र. का कारण काय आहे? मला नाही माहिती, जाऊन विचार ना तिला. हळू. एकतर 1 दिवस झाला त्यांना आपलं ऑफिस जॉईन करून. पहिल्याच दिवशी असं काहीतरी केलं ना तर जॉबवरनं काढून टाकू आपण. इतकं बेसिक कळत नसेल का त्यांना? अरे फिरंगे, मी खरं सांगतेय, मग अशी खरंच कोणी नव्हतं इथे. अरे म्हणून काय आपल्याच गेस्टवर डाऊट घ्यायचा का? छवी, अरे कधीतरी हे रूड वागणं बंद कर प्लीज. काय यायचंय डिरेक्टली कन्क्लुजन वर? शांत हो. रिलॅक्स. जरा शांत होशील ना तर तुझ्या आणि तुझ्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात जरा पीस येईल. छवी, मी तुला इनफ. क्रॅकेड आहे यार. छान आला फोटो. वा. ए बोरू, आता असा काढ. हे बघ, ही पोज देते. यात मी एकदम बारीक दिसायला पाहिजे. अरे देवा, बेबी ऑलरेडी 12 फोटो काढून झालेत ना आपले. तर तू दिसली आहेस ना, आणि जशी आहेस तशीच दिसली आहेस तू. म्हणजे बारीक दिसतेस, बघ ना. काय रे, मगासपासून तुझे 10 गुलाबजाम खाऊन झाले तरी अजून हादडतोयस ना? गुरु, हल्ली जेनझी मध्ये असा ट्रेंड आहे की किमान इव्हेंटला 25 फोटो तरी काढले पाहिजे. आता आपल्या घरचा इव्हेंट आहे. मी 50 फोटो काढेन स्टेटसला ठेवायला. हा, ए, आता एक काम कर, आता आहे ना माझे कॅन्डिड फोटो काढ. म्हणजे एकदम खरं वाटलं पाहिजे. कॅन्डिड, हा कॅन्डिड. काय काय आंधळी आहेस? डोळे फुटलेत तुझे? बघितलं मोरू, मुद्दाम हिने फोटो बॉम्बिंग केलंय. मालकांच्या फोटोमध्ये नोकराने यायचं नसतं, माहित नाही का तुला? बघितलंस? मी जास्त बघितली का हिची? छवी, कुठे होतीस तू? बाई बोलवत आहेत तुला. चल चल. मिजाज, या फुकट्यांचा ना माज वाढत चाललाय. तो ना उतरवायलाच हवा. क्या बात आहे बेबी, फॅन्टास्टिक. फोटो बघ. अगं फोटो बघ, काय फोटो आलाय बघ. मत्सर बघ, तुझ्या चेहऱ्यावर किती परफेक्ट दिसतोय. तोंड दे इकडे. तू म्हणाली होतीस ना तुला गप्पा बस. कॅन्डिड हवा होता. जा, आता मी सेल्फी काढते. बघ, सेल्फी चांगला येते बाबा. जा. कोणावर राग? कोणावर? खळखळ वाहणारा झरा असा बाहेरच आडला ना तेव्हाच कळलं. बोल आता कोण? तसं काहीच नाही. अ पासून चालू होतं का फ पासून? ह, अगं तो फिरंगी ग. भाईची तुला तुला कसं कळलं? प्रेम असलं ना की दुसऱ्याच्या मनातलं कळतं. थांब, त्याचा ना गधड्याचा मी कानच पिरगळते. थांब. नाही नाही, नको नको, राहू दे. तुला बघून माझा राग गेला. नक्की? हो, गेला. तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. गंमत? काय आहे? थांब जरा. ओके. आण. हे घे. नाही नको. घे ग. उघडून बघ. आवडला? कसा आहे? भाईजी कशाला? मी तू तरी सांगायचं. का तिला पाठवलंय मी. मी नकोच म्हणत होते, पण बाई कधी कोणाचं ऐकतात का? छवी, काय ग, वर्षात एकदा तर तुला काहीतरी देते ना. घेणार नाहीस का? भाईजी, तू आतापर्यंत देतच आलीस आम्हाला. काय ग,
तू त्या डोळ्यात पाणी काढलंस ना तर फटका दे ना. नाही चल सॉरी तयार हो जा. बायजी थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. तयार हो जा. अगं फोन आला बघ. फोन कुठे गेला माझा? दे ग. या कांगारू मला फोन करतायत. काय ग बोला ग. कॅमेऱ्यावरचा हात करा. काय हसरपणा चाललाय? काही दिसत नाहीये. काय म्हणत आहे? हाय दीदी. हाय दीदी. हाय. हाय. काय कुठे फिरताय? फिरतोय आम्ही. तू पण ये ना फिरायला. मला खिजवायला फोन केला ना? अगं खिजवायला नाही ग, हॅपी बर्थडे म्हणायला. शुभेच्छा शिग्रम. शुभ्रम काय? अरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभ्रम. शिग्रम. अरे बाप रे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी. कळलं तिला, कळलं. थँक्यू. काय दिसते बघ, काय गोड दिसते. तू समोर असतीस तर तुला माहिती आम्ही कसं विश केला असता. बरं झालं माझे कान वाचले. इथे तर कोण आहे का बघ. छवी आहे, छवी. आहे छवी आहे. छवी इकडे हाय. हे बघ. हाय छवी. हाय. बघ मी दाखवते तसं तिला विश करा. हा, हे बस. असं. हे बाय असे. अगदी दुखलं तरी चालेल. तिथे नाही, तिथे धरायचं. धर, धर. नाही नाही मी नाही असं काही करणार. कर ना, मी सांगते म्हणून कर. काय ग कधी मोठ्या होणार तुम्ही? अजून लहानच आता. अगं तू मोठी आहेस, मामी लहानच होतो. चल पकड कान. कर कर कर, त्याशिवाय तिला विश नाही करता येणार. हे बघ. अगं तुझे नाही माझे कान पकड. नाही नाही नको. पकड पकड. सॉरी ग, सॉरी. तिथं ऑस्ट्रेलियाला जाऊन बसायची काय गरज होती? माझा 75वा वाढदिवस माहित नाही तुम्हाला? हो छवीने केवढी तयारी केली आहे. केवढं मोठं फंक्शन अरेंज केलंय माहिती का? तू कधी तुझा वाढदिवस साजरा करते? कधीही नाही. करते का? दरवर्षी तुझा वाढदिवस साजरा मग करत. काढलं असतं ना? आम्ही नसतं. माहितीये काय, आम्ही आलो असतो की तुझ्या वाढदिवसाला. अगं दोघी एकदम बोलू नका. मला काही कळत नाही आणि ऐकू पण येत नाही. बर 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 बर, सॉरी. वा वा छवी, केवढी मोठी दिसायला लागली हो, बघ. काय छान दिसते ना. छान दिसते, छान दिसते. बरं वाटलं ग. आजीचा कौतुक सोहळा करताय तुम्ही. खरंच खरंच. पण तुम्ही दोघी इथे असतात ना तर बाई आजीला जास्त आनंद झाला असता. अगं आम्ही आहोत असं समज. तेवढ्यासाठी आम्ही हे कपडे घेऊन आलो ऑस्ट्रेलियात. नाही तर असं कोण फिरतं काय ऑस्ट्रेलियामध्ये? आता आमच्या दीदीचा 75वा वाढदिवस आणि आम्ही नाही, असं कसं होईल? हॅपी बर्थडे दीदी. परत हॅपी बर्थडे. असू दे का. शरीरानं लांब असलात ना तरी मनाने तुम्ही जवळ आहात माझ्या. अगदी घट्ट जवळ आहात. बरं दीदी ऐक ना, तुला काय गिफ्ट पाठव इथून? कांगारू पाठव ना तिला ना चॉकलेट हवं. चल कांगारूच्या दुधाचं चॉकलेट पाठवतो तुला. त्यापेक्षा असं करा ना, तुम्हीच या कुरिअर म्हणून आणि इथेच राहा. बाई आजीसाठी हेच सगळ्यात मोठं गिफ्ट असेल. ही छवी आहे ना, ही तुला बरोबर ओळखते बरं का. लहानपणापासून ट्रेनिंग दिलंय तिला. ट्रेनिंग नाही ग, प्रेम दिलं मी. बाकी तिचं ती शिकली. बरं येतो आता. भेटू पुढच्या महिन्यात. या या तर निवांत वेळ काढून या गो. घाई नका करू. नेहमी घाई घाईत जाता बघ. हो अगदी महिनाभर राहणार आम्ही तुझ्याकडे. महिनाभर काय, 2-3 महिने राहू ग. नाही नाही नाही, तुम्ही कायमच इथे राहा. या आपण तिघी मिळून ना खूप मजा करू. नक्की या ग. येस. हॅपी बर्थडे वन्स अगेन. बाय. राहू दे ग, काही नाही ग. खूप दिवसांनी फोन आला ना म्हणून. चल तयार व्हा तुम्ही पण. मला पण तयार व्हायला लवकर वागत आहे. या वयात एवढं सगळं घडून गेल्यानंतर हा उत्साह कुठून येत असेल ग यांच्या? खरंच ग, बाई आजीकडून खूप काही शिकायचंय. मी शिकेन.
बायाजी अगं किती गोड दिसतेस तू. हॅपी बर्थडे बायाजी. थँक्यू 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 थँक्यू. अरे वा वा. नमस्कार नमस्कार. थँक्यू थँक्यू थँक्यू. बाई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपण आधी कधी भेटलोत का ग? हॅलो सरस्वती बाई, अहो आपल्या शाळेतल्या एका मुलीनं दुसऱ्या मुलाच्या डोळ्यात कर्कटक खूप असलंय.